लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। तुमच्या बँक खात्यात 1500 नाही तर आता थेट 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे एकत्रितपणे खात्यात येत आहेत। पण हे पैसे कोणाला मिळणार? तुमचे नाव यादीत कसे तपासायचे आणि जर पैसे आले नसतील तर काय करायचे? या सर्व प्रश्नांची A to Z माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी समजून घेऊया की 3000 रुपये का जमा होत आहेत। बघा, प्रशासकीय कारणांमुळे किंवा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अनेक बहिणींचे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आले नव्हते। त्यामुळे आता राज्य शासनाने नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 असे एकूण 3000 रुपये DBT द्वारे तुमच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। 16 ते 25 डिसेंबर दरम्यान बहुतांश महिलांना हे पैसे मिळणार आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या खात्यात पैसे आले की नाही हे कसे ओळखायचे? त्यासाठी 3 सोपे मार्ग आहेत। 1. SMS तपासा। तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आलाय का ते पहा। 2. बँक ॲप किंवा नेट बँकिंग। तुमच्या बँकेच्या ॲपमध्ये ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासा, तिथे माझी लाडकी बहीण DBT असा उल्लेख असेल। 3. बँकेत जा। जर मेसेज आला नसेल तर बँकेत जाऊन पासबुक अपडेट म्हणजे एंट्री करून घ्या। जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल की तुमचं नाव यादीत आहे की नाही तर 2 पद्धती आहेत। पहिली पद्धत, ऑनलाईन। योजनेच्या अधिकृत वेबसाईटला ladkibahin.maharashtra.gov.in ला व्हिजिट द्या। मोबाईल नंबरने लॉग इन करा आणि ॲप्लिकेशन हिस्ट्री म्हणजे यापूर्वी केलेले अर्ज वर क्लिक करा। जर तिथे अप्रूव्ड दिसत असेल तर काळजी करू नका, तुम्हाला पैसे मिळणारच। दुसरी पद्धत, ऑफलाईन। तुमच्या गावातील ग्रामपंचायत, अंगणवाडी किंवा सेतू केंद्रात शासनाने पात्र महिलांची यादी पाठवली आहे। तिथे जाऊन तुम्ही तुमचे नाव प्रत्यक्ष तपासू शकता। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर तुमचे नाव यादीत आहे, अप्रूव्ड दिसत आहे, पण तरीही पैसे आले नाहीत तर ही 3 कारणे असू शकतात। 1. बँक खाते आधारशी लिंक नसणे, हे सर्वात मुख्य कारण आहे। तुमच्या बँकेत जा आणि आधार सीडिंगचा फॉर्म भरून द्या। 2. खाते इनॅक्टिव्ह असणे, जर तुम्ही खूप महिने खात्यातून व्यवहार केला नसेल तर ते बंद पडते। थोडे पैसे जमा करून किंवा काढून ते पुन्हा चालू करा। eKYC अपूर्ण, शासनाने eKYC बंधनकारक केले आहे। नारी शक्ती दूत ॲप किंवा जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन हे पूर्ण करून घ्या। बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, eKYC करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत दिली आहे। जर हे काम वेळेत केले नाही तर जानेवारीपासून तुम्हाला लाभ मिळणार नाही। त्यामुळे आजच आपली कागदपत्रे तपासा। तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा आधार लिंकिंग स्टेटस ऑनलाईन कसे बघायचे यावर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट नक्की करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर बहिणींना व्हॉट्सॲपवर शेअर करा, म्हणजे त्यांनाही 3000 रुपयांचा लाभ मिळेल।